राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, सचिन अहिर यांनी हा दावा केलाय। उद्धव ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये येतील असं सचिन अहिर यांचं म्हणणं आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 24 ते 30 जागा मिळणार असा अंदाज सचिन अहिर यांनी वर्तवलाय। मुंबईमध्ये महाविकास आघाडीला 5 तर महायुतीला 1 जागा मिळू शकते असं कॅल्क्युलेशन सचिन अहिर यांचं आहे। तर महायुती राज्यामध्ये 45हून अधिक जागा जिंकणार असं राम कदमांचं म्हणणं आहे। देशामध्ये 295चा आकडा आता हा इंडियाच्या अलायन्सचे सर्व घटक पक्षांनी काढलेले आहेत। परंतु मी राज्याचा निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो की महाविकास आघाडी आल्याशिवाय राहणार नाही आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किंग मेकरची भूमिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। त्याला कारण असं आहे की जे त्यांनी त्यांच्या केलेल्या कारकिर्दीमध्ये जे काम आहे लोकांना भावलेलं आहे। जे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उपमुख्यमंत्रीसारखे पदावरती घेऊन हे सत्तेमध्ये सत्तांतर केलं, हे लोकांना भावलेलं नाही आहे आणि ह्याचा उत्तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला मिळेल। दिल्लीचा भारतीय जनता पार्टीचा विजयरथ हे महाराष्ट्रात रोखल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जे काही आमचं जे सरकार आहे आणि मोदीजींच्या संदर्भात असलेला अंडर करंट, जे लोक हे एक्झिट पोलच्या नावानं जे काही विश्लेषण करतायत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचताच आलं नाही। म्हणून याही पूर्वीचे सर्व अंदाज आदरणीय मोदींविषयी भाजपविषयी खोटे ठरले, याही वेळेस सपशेल खोटे ठरतील। महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 45च्या आसपास पोहोचू आणि देशभरात 400च्या वर। फार काय 2 दिवस बाकी आहेत बघा तुम्ही।